रात्री पडणारी स्वप्न फक्त कल्पना असतात का? किती तुमच्या भविष्याचे गुप्त संकेत देतात. कधी तुम्हाला असं स्वप्न पडले का, जे सकाळी उठल्यावरही मनात राहिलंय? काहीतरी वेगळं, काहीतरी खास जाणवतंय. गरुड पुराणानुसार प्रत्येक स्वप्न निरर्थक नसतं. काही स्वप्न अशी असतात जी थेट तुमच्या नशिबाशी जोडलेली असतात आणि ती सांगतात तुमच्या आयुष्यात आता मोठा बदल होणार आहे. यश, पैसा आणि आनंद तुमच्याकडे येणाऱ्या मार्गावर आहेत. गरुड पुराण हे फक्त मृत्यूनंतरच्या गोष्टी सांगणारं ग्रंथ नाही, तर त्यामध्ये जीवनाशी संबंधित अनेक गूढ आणि महत्त्वाचे संकेत दिलेले आहेत. या पुराणात स्पष्ट सांगितलं आहे की आपल्या स्वप्नांमधून आपल्या भविष्याचे इशारे मिळतात. काही खास स्वप्न अशी असतात जी तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल होण्याआधी दिसतात, जी सांगतात की तुमचं नशीब आता उजळणार आहे. जर तुम्हालाही अशी स्वप्न पडत असतील तर कदाचित तुमचं आयुष्य एका नव्या आणि चांगल्या वळणावर जाणार आहे. पवित्र नदीत स्नान किंवा तीर्थयात्रा करणारे स्वप्न पडल्यास, जर तुम्ही स्वप्नात स्वतःला गंगा, यमुना किंवा इतर पवित्र नदीत स्नान करताना पाहिलं किंवा एखाद्या मंदिरात, तीर्थस्थळी किंवा यात्रेत सहभागी झालात, तर हे अतिशय शुभ संकेत मानले जातात. गरुड पुराणानुसार अशा स्वप्नांचा अर्थ असा असतो की तुमच्या आयुष्यातील जुन्या समस्या, अडचणी आणि नकारात्मकता आता दूर होणार आहे. तुम्ही ज्या त्रासातून जात आहात त्यातून मुक्ती मिळणार आहे. विशेष म्हणजे जर तुम्ही बराच काळ आजारी असाल तर हे स्वप्न आरोग्य सुधारण्याचं संकेत देतं. मानसिक तणाव, चिंता आणि भीती कमी होऊन मनशांती मिळणार आहे. हे स्वप्न म्हणजे जणू एक संकेत आहे. तुमचं जीवन आता शुद्ध, शांत आणि सकारात्मक दिशेने पुढे जाणार आहे. दुसरं स्वप्न म्हणजे देवी देवतांचे दर्शन. स्वप्नात देवी देवतांचे दर्शन होणं हे अत्यंत पवित्र आणि भाग्यवान मानलं जातं. जर तुम्हाला लक्ष्मी माता दिसल्या तर हे स्पष्ट संकेत आहे की तुमच्या घरात धन, संपत्ती आणि ऐश्वर्य वाढणार आहे. जर दुर्गा माता दिसल्या तर तुम्हाला शक्ती, धैर्य आणि संकटावर विजय मिळवण्याची ताकद मिळणार आहे. जर सरस्वती माता दिसल्या तर ज्ञान, बुद्धिमत्ता आणि शिक्षणात प्रगती होणार आहे. आणि जर भगवान शिव स्वतः स्वप्नात दिसले तर समजा तुमच्या जीवनातील सर्व संकटे आता संपणार आहेत. तुम्हाला अंतर्मनाची शांती आणि आध्यात्मिक उन्नती मिळणार आहे. असं म्हणतात की देव स्वप्नात तेव्हाच येतात जेव्हा तुमच्यावर त्यांची विशेष कृपा असते. म्हणूनच अशा स्वप्नांना कधीही दुर्लक्ष करू नका. तिसरं स्वप्न म्हणजे गाय आणि पांढरा साप दिसणे. स्वप्नात गाय दिसणं हे हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानलं जातं. गाय म्हणजे समृद्धी, पवित्रता आणि देवत्वाचं प्रतीक आहे. जर तुम्हाला स्वप्नात गाय दिसली तर त्याचा अर्थ तुमच्यावर सर्व देवतांची कृपा आहे. तुमच्या घरात सुख, शांती आणि भरभराट होणार आहे. विशेषतः आर्थिक अडचणी हळूहळू दूर होऊ शकतात. कुटुंबात आनंद आणि सकारात्मक वातावरण निर्माण होईल. आता पांढऱ्या सापाबद्दल. साप पाहून भीती वाटणं स्वाभाविक आहे, पण स्वप्नात पांढरा साप दिसणं खूप शुभ मानलं जातं. हा संकेत असतो तुमच्या आयुष्यात मोठी प्रगती होणार आहे. एखादी मोठी संधी, यश किंवा पदोन्नती मिळू शकते. गरुड पुराणानुसार पांढरा साप म्हणजे लपलेली शक्ती आणि अचानक मिळणाऱ्या यशाचं प्रतीक आहे. चौथं स्वप्न म्हणजे पूर्वजांचा आशीर्वाद. जर तुम्हाला स्वप्नात तुमचे पितृ किंवा पूर्वज दिसले आणि ते आनंदी, समाधानी अवस्थेत तुम्हाला आशीर्वाद देताना दिसले तर हे खूपच शुभ संकेत आहे. याचा अर्थ असा की तुमच्या कुटुंबावर पूर्वजांची कृपा आहे. घरातील अडथळे, वादविवाद आणि नकारात्मकता कमी होणार आहे. विशेषतः आर्थिक स्थैर्य वाढेल. घरात सुख, शांती आणि समाधान येईल. असं मानलं जातं की जेव्हा पितृ स्वप्नात आनंदी दिसतात तेव्हा ते आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टींची सुरुवात होण्याचा इशारा देत असतात. म्हणूनच अशा स्वप्नांना नेहमी सकारात्मक संकेत म्हणून घ्या. पाचवं स्वप्न, अंधारात जळणारा दिवा दिसणे. जर तुम्ही स्वप्नात गडद अंधारात एक तेजस्वी दिवा जळताना पाहिला तर हा अत्यंत शक्तिशाली आणि सकारात्मक संकेत मानला जातो. गरुड पुराणानुसार अंधार म्हणजे तुमच्या आयुष्यातील दुःख, अडचणी आणि संभ्रम, आणि दिवा म्हणजे आशा, मार्गदर्शन आणि यशाचा प्रकाश. म्हणजेच तुमच्या आयुष्यातील कठीण काळ आता संपत आला आहे आणि नवीन उज्ज्वल सुरुवात होणार आहे. विशेषतः तुम्हाला योग्य दिशा मिळणं, अडकलेली काम पूर्ण होतील आणि जीवनात स्पष्टता व आत्मविश्वास वाढेल. हा दिवा जणू सांगतोय, घाबरू नकोस, आता प्रकाश तुझ्या दिशेने येतोय. म्हणून
पुढच्या वेळी तुम्हाला अशी स्वप्न पडली तर त्यांना साधं स्वप्न समजून दुर्लक्ष करू नका. गरुड पुराण सांगतं, ही स्वप्न म्हणजे निसर्गाचे, देवांचे आणि आपल्या अंतर्मनाचे संकेत असू शकतात, जे आपल्याला सांगतात की आता काहीतरी चांगलं घडणार आहे. कदाचित तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यशाची नवीन सुरुवात होणार आहे. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक लाईक इतरांपर्यंत ही महत्त्वाची माहिती पोहोचवू शकतो. लक्षात ठेवा, स्वप्न फक्त झोपेत येत नाहीत, ती तुमचं भविष्य सांगून जातात.